आपण महात्मा फुलेंना क्रांती सूर्य आणि शिक्षणाचे जनक म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का, मुंबईचं CSMT स्टेशन, महानगरपालिका इमारत आणि कात्रजचा बोगदा यामागे सुद्धा फुलेंचं डोकं आणि कष्ट होतं. चला जाणून घेऊया महात्मा फुलेंविषयी थक्क करणारा इतिहास. शिक्षण प्रसाराचं कार्य करत असतानाच सत्यशोधक समाजाच्या कामासाठी आर्थिक बळ हवं होतं. म्हणून फुलेंनी पुणा कमर्शियल अँड कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. ते काही विचारवंत नव्हते, तर एक यशस्वी प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियरची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. मुंबईच्या ज्या हेरिटेज इमारती आहेत आपण पाहतो, त्यांच्या बांधकामात लागणारा दगड आणि साहित्याचा पुरवठा फुलेंच्या कंपनीने केला होता. कात्रजचा बोगदा, जो आज पुणे सातारा रस्त्यावर ऐतिहासिक बोगदा आहे, तो फुलेंनी आपल्या कार्यकौशल्याने पूर्ण केला आहे. खडकवासला धरण, या धरणाच्या बांधकामातही त्यांचा मोलाचा वाटा होता. तर जे दिमाखात टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, या मुंबईतील प्रसिद्ध इमारतीच्या बांधकामाचे कंत्राटही त्यांच्याकडे होते. महात्मा फुलेंच्या बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे दर्जा, सरकारी कामात भ्रष्टाचार होऊ नये आणि सामान्यांचा पैसा सत्कारणी लागावा असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी जे कालवे आणि धरण बांधली, त्याचा उद्देश केवळ व्यापार नव्हता, तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे हा होता. कष्टकऱ्यांना योग्य मजुरी मिळावी यासाठी त्यांनी कामाच्या ठिकाणी योग्य ते नियम पाळले आपल्याला दिसतात. थोडक्यात काय, तर फुले फक्त पुस्तकातले विचार मांडणारे नेते नव्हते, तर आधुनिक भारताची दिशा आणि दशा योग्य तिथे ठरवणारे ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता होते. पायाभूत संरचना म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड ते महामानव होते. त्यांचा पैलू आपल्याला सांगतो की सामाजिक कार्याला कष्टाची आणि आर्थिक नियोजनाची जोड असेल तरच मोठे बदल घडतात. धन्यवाद.